आणि मित्रांनो आता आपण आलो आहे गणसंकुळामध्ये। तर हे वरती पण मंडप बांधले वाटते गणसंकुळमध्ये। मागच्या वेळेस आलेलं तो 2 ट्रॉले आल्यात कोणाच्या तरी, इथे काही नाव नाही आहे आपल्याला। तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा। आणि जात नाही मी, कारण एक प्रॉपर मूर्ती बनलेले नाही ना, पुढे काही शूट करून काय फायदा नाही आपला, कारण पूर्ण मध्ये तिकडे जायला पूर्ण हे नाही, अडचण आहे थोडीशी। लालबागच्या आपल्या राजाचं मंडपाचं काम चालू झाले, वरती बघू शकताय। इकडे पण प्रॉपर झाले आता चालू सगळीकडे। त्याच्या बाळ गणेशमध्ये पण येते हे बघ, ही वाली ना, ही बाळ गणेशामधली आहे, ही लालबागच्या राजामध्ये। आता आपण आलो आहे चिंतामणीच्या मंडपात आणि टी शर्ट बुक करू, लाईन लागली टी शर्ट बुक करण्यासाठी, बघू शकता। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये, जयदीश पाटील ब्लॉग्समध्ये। आणि आत्ता आपण आहोत परल वर्कशॉपला चाललो आहे। मी सध्या रेल्वे कॉलनीमधून चाललो आहे। तर तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज आपण 2 ब्लॉग बनवणार आहोत। एक आपलं मुंबईच्या राजाचं आज पाड्यपूजन आहे, तिथे पण जाणार आहे, तर तो ब्लॉग नक्की बघा तुम्ही। मी नेक्स्ट याच्या पार्टमध्ये अपलोड करणार आहे। आणि आज फक्त आता आपण परल वर्कशॉप, गणसंकुळ वर्कशॉप, आणि मला एका मित्राचे 5 टी शर्ट बुक करायचे आहेत, तर ते आपण करायला जाणार आहोत चिंचपोकलीला, चिंतामणीच्या इथे जाणार आहोत, कारण आज शेवटचा दिवस आहे टी शर्ट बुक करायचा। चला तिकडे जाऊया। तर आज आपण परेल वर्कशॉपला तर परत एकदा आलो, म्हणजे एक ब्लॉग तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल तर हा ब्लॉग पण बघा नक्की। तर चला काय अपडेट आहे ते बघू। आणि जास्त काय परेल वर्कशॉपला आपण शूट करणार आहे, कारण मग ते परत लय गोंधळ होतं की करू नका, हे नका करू, ते नका करू, त्याच्यामुळं बघू काय अपडेट आहे ते। आणि आपण सेकंड ब्लॉग पण बघा, कारण आपण ही बघा, ही लाईन आहे श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये लागलेली मागे। आणि आता आपण चाललो इकडं हायवेकडे। तर आता बघू शकता तुम्ही, खूप गर्दी आहे वर्कशॉपमध्ये। आपण पुढे काय जाणार नाहीत, कारण समोरला टेम्पो आहेत। आणि इथं एका मंडळाचं आगमन आहे, आपलं मल्हारी सार्वजनिक गणेश मंडळाचं आगमन आहे 20 तारखेला, त्याचं पण इथे बॅनर समोर लावलेलं आहे। आणि इकडे समोर सगळं भरलेलं आहे त्याच्यामुळं, आणि बंद केले मध्ये। आणि आत्ता आपण आहोत उभे कुठे, परळ वर्कशॉपला, मागे बघू शकता। जात नाही मी, कारण एक प्रॉपर मूर्ती बनलेल्या नाही ना, पुढे काही शूट करून काय फायदा नाही आपला, कारण पूर्ण मध्ये तिकडे जायला पूर्ण हे नाही, अडचण आहे थोडीशी। मित्रांनो आता परळ वर्कशॉपमधून निघाले आपण आणि पुढे चाललो आहे गणसंकुळ वर्कशॉपमध्ये। तर परळ वर्कशॉपमध्ये आहे ना, आतमध्ये खूप टेम्पो हे केले आहेत, आणि ते मध्येच कामं करतात, लोक पण येत आहेत इकडं तिकडं। आणि तुम्ही बघितलं असेल मग व्हिडिओ, म्हणजे मागच्या याच्यामध्ये क्लिपमध्ये, तर काय एवढे हे नाही आहे, म्हणजे बाजूला मूर्ती हे केले आहेत। 20 तारखेला एक आगमन आहे, तेवढंच फक्त आहे। आणि अजून खूप हे करायचं काम बाकी आहे, आणि ते मध्ये शूट करणं बरोबर नाही वाटत, कारण प्रॉपर त्या मूर्ती झालेलं नाही, तर अर्ध्या म्हणजे अवस्थेत आहेत। हे वरचं काय दाखवू शकत नाही, जसं काय तिथं आपण एकाप्रमाणे आपण पालन करतो आहे। तर गणसंकुळामध्ये जाऊ आपण, गणसंकुळामध्ये छोटे कारखाने आहेत, त्याचं पण बघू थोडंफार काय अपडेट आहे ते। आणि आपलं एक कारखाना ओळखीच आहे, तिथं पण व्हिजिट देणार आहोत। सॅटर्डेला त्यांनी बोलवलेलं आपल्या, शनिवारी, पण काही गेलो नाही आपण। तर परल वर्कशॉपचं पण एवढंच अपडेट होतं, बाकी तुम्हाला इतर ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आज जाणार आहोत मुंबईच्या राजाच्या पाद्यपूजन आहे आज, तर तिथं पण आपल्याला जायचं आहे। ते 4 वाजता चालू होईल बहुतेक, म्हणजे 4 वाजता यूट्यूबवर लाईव्ह असणार आहे, आणि 5 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत दर्शनाचं रांग असणार आहे। तर बघू जाऊन तिथे, तर तो वेगळा ब्लॉग मी टाकणार आहे आणि हा वेगळा ब्लॉग टाकणार आहे। आता गणसंकुळामध्ये जाऊ, परत आपल्या चिंचपोकलीला पण जायचं आहे, कारण अजून 5 टी शर्ट बुक करतो आहे मी, एका मित्राचे आहेत। ऑलरेडी 3 टी शर्ट बुक केलेत, आणि अजून 5 टी शर्ट म्हणजे बुक करायचे आहेत, टोटल 8 टी शर्ट झाले आपल्याकडे। अरे बरं, टी शर्ट आठवण आलं मला, ATMमधून पैसे काढायचे, ATM बघायला लागेल कुठं आहे। चला गणसंकुळामध्ये बघतो काय अपडेट आहे ते तुम्हाला सांगतोच। आणि चिंचपोकलीला पण जाऊ आपण, परत लालबागला पण जाऊ, लालबागला काय अपडेट आहे मंडळाचं, म्हणजे कितपर्यंत मंडप झालं आहे ते पण तुम्हाला दाखवतो। चला, हा एकटाच आहे त्याच्यामुळे जराशी भीती वाटते मला। मित्रांनो आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, आणि आपण का वेगवेगळे ब्लॉग बनवतो, म्हणजे फक्त काय असे बाप्पा आलेत आता म्हणून नाही आहे, आणि इतर फिरायला कुठे गेलो काय गेलो
त्याचे पण ब्लॉग बनवतो आपण. आणि आज मी पोशाख घालून एकदम चांगला घालून आलो आहे, कुर्ता विर्ता. पाद्यपूजनाला बाई जायचं आहे आपल्याला मुंबईच्या राजाच्या. चला सर्वांनी मला गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. पण जाऊ गणसंकुलाकडे थेट. तर मित्रांनो हा चौक आपला खूप फेमस आहे, कारण इथून खूप साऱ्या मंडळांकडून खूप साऱ्या दुसऱ्या मंडळांना मानवंदना दिली जाते. जसं की काला चौकीचा महागणपती असेल, परलचा विघ्नहर्ता असेल, तर या इथे म्हणजे यांचं हे होतं, आगमन होतं आणि इथे एकमेकाला मानवंदना दिली जाते. तर हा खूप महत्त्वाचा चौक आहे. ह्या चौकातून खूप साऱ्या गणपतींचं आगमन होतं. तर चला आपण पुढे जाऊ. तर मागचा जो तुम्ही चौक बघितला तुम्हाला दाखवला मी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, ते त्या चौकातून खूप साऱ्या मंडळांचे गणपतीचे म्हणजे आगमन होतं. आगमनाच्या वेळी एकामेकाला मानवंदना जी असते ती दिली जाते आणि एवढं गुजबम्सवाला कार्यक्रम असतो. म्हणजे इकडून एका मंडळाची बेंजी वाजली तर मग त्याला मानवंदना झाल्यानंतर दुसऱ्या मंडळाची बेंजी वाजणं. तर आपण आता मागे आहोत गणसंकुलाच्या, जे तुम्हाला मागे दिसत असेल. तर हे बघा इथूनच काय म्हणत होतो, मागच्या साईडला जो आपला हे आहे काय चौक आहे, तिथून खूप साऱ्या गणपतींचं मानवंदन दिले जाते. तर आपण पण यंदा असेच ब्लॉग तुम्ही बघत राहा, माझे खूप सारे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. आणि इतर पण ब्लॉग बनवतो आपण, फक्त एकाच ह्याच्यावर नाही आहोत. तर नक्कीच चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा. आपल्या मराठमौला चॅनल आहे, आपलं मराठी चॅनल आहे. मी जर हिंदी चॅनल बनवलं असतं आरामात 50,000 60,000 व्ह्यू आले असते. तरी पण आपण मराठीमध्ये बनवतो आहे, मराठी माणसासाठी बनवतो आहे. आणि एवढा मराठीचा मुद्दा तापलेलाच आहे. तर करा मराठी माणसाला सबस्क्राईब. आणि हे बघा 2 ट्रॉल्या आल्यात कोणाच्या तरी, इथे काही नाव नाही आहे आपल्याला. तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि इथूनच आपलं हे निघतो काय बाप्पाचं आगमन होतं. तर हे बघू शकता, हे गेट आहे, ह्या गेटमधून आपल्या बाप्पाचं आगमन होतात. इथे कुठल्या तरी एका मंडळाचं नाव आहे, संतोषी माता मित्र मंडळ. हे संतोषी माता मित्र मंडळ यांची ट्रॉली आहे ही. आणि ती ट्रॉली कुठली आहे ती माहिती नाही, त्या ट्रॉलीवर काही नाव नाही. आणि इथूनच आपल्या बापाचं आगमन होते. तर नॉईज खूप आहे, गाड्यांचा आवाज खूप आहे. 2 ट्रॉल्या आहेत मागे. ते कुठल्या मंडळ आहे, एक आहे संतोषी माता मंडळ आहे आणि दुसरं कुठलं मंडळ आहे याचं काय एवढं काय नाव नाही आहे त्या ट्रॉलीवर. तर कमेंटमध्ये सांगा मला, तुम्हाला माहिती असेल तर कोणाला. आणि मित्रांनो आता आपण आलो आहे गणसंकुलामध्ये. तर हे वरती पण मंडप बांधले वाटते गणसंकुलमध्ये. मागच्या वेळेस आलेलं तर वरती मंडप बांधलं नव्हतं. छोटे छोटी पोरं पण आली. ते मागच्या साईडला वरती आहे ना मंडप, ते मंडप बांधलेलं आहे. आणि गेल्या वेळी आपण आलेलो तेव्हा ते मंडप बांधलं नव्हतं. प्रॉपर आता हे केलं आहे, शेडिंग केलं आहे इथे. आणि हे कुठलं तरी पेपर तुम्हाला फ्लेक्स पाहिजे असतील तर इथे काय डेकोरेशनचं काय पाहिजे असेल, पेपर ब्लावर तर इथे हे लावलेलं आहे. आणि हे आपलं आहे गणसंकुल. आपण सेकंड टाईम आलो आहे. पुढं आपण काय शूट करू नाही करू सांगू शकत नाही, पण आपल्याला अमर आर्ट्समध्ये आहे बघा. ते मागच्या वेळी बोललेलं कसलं भारी वाटतंय. इकडे बघा खतरनाक लावलेच वाटते यांनी. आता जाऊ दादाला भेटू आपण नंतर. त्याच्या अगोदर मागे पाणी पडत होतं ना, ते त्याच्यामुळेच पडत होतं की जेणेकरून शेडिंग नव्हते, काही केली नव्हती. आता प्रॉपर शेडिंग केली. आणि या साईडला आपण शूट करणार नाही. हे बघा तिकडं पण चालू आहे काम चालू आहे, इकडं पण काम चालू आहे. आणि घरगुती गणपतीसाठी इकडं वेगवेगळे कार्यशाळा आहेत. म्हणजे बघा वेगवेगळे बदल मागच्या टायमाला झाले नव्हतं काय, आता प्रॉपर झाले. आणि तिकडे एक ट्रॉली आली कुठली तरी मंडळाची, की आपण बघून येऊ. मागच्या टायमाला मी आज तुम्हाला ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर गणसंकुलामध्ये नाही छोटे छोटे कार्यशाळा तयार झाल्या नव्हत्या, पण आता तयार झाले. बघा या साईडला इकडं पेंटिंग पण चालू आहे या साईडला. आणि बघा ही पण मोठी खूप कार्यशाळा. मी आलो तेव्हा काहीच नव्हतं इथे. तिकडं पुढं तुम्ही बघू शकता राजन खातू सरांचं हे आहे, कलासागर आर्ट्स, त्या एकदम कोपऱ्यामध्ये. मागच्या वेळेस आपण तिकडे शूट करायला गेलो नव्हतो त्या साईडला. आणि या साईडला आपले कलासागर आर्ट्स जे अनिकेत शेवाळे सर आहेत. आणि दुसरीकडे शिवाई आर्ट्स आणि अग्नी मोहिते, हे 2-3 म्हणजे या साईडला 4-5 आहेत. आणि तिकडं राजन खातू सरांचं आहे त्या साईडला कोपऱ्यात.
तिकडे जाणार नाही आपण, कारण मागच्या टायमाला पण आपल्याला एक दिले नव्हते. आणि तुम्ही हे छोटे छोटे जर तुम्हाला गणपती पाहिजे असतील म्हणजे कशाचे घरगुती याच्यासाठी तर तुम्ही हे करू शकता. आणि ट्रॉली कुठली आहे बघू आपण. तर इथे बहुतेक साऱ्या मूर्ती तयार झाल्या. ती मागच्या टायमाला आपण आलो ती पण झालेली तयार अर्धी आता. आणि ही ताडदेवचा विघ्नहर्ताची ट्रॉली आहे एक इथं आलेली. आणि तिकडे फुल काम चालू आहे बघा, ढकलत आहेत, काम चालू आहे तिकडे या कोपऱ्यात. आणि ताडदेवच्या विघ्नहर्ताची ट्रॉली आहे या साईडला. आणि हा बघा एक बाप्पा. तर आपल्याला 2 सबस्क्रायबर भेटलेत आपल्या इथे. नाव सांग मित्र तुझं. मी पटेल सुरत से. आणि यांचं कुणाल बारे. हे दोघंजण आपले सबस्क्राईब भेटलेत. सबस्क्राईब करतो चॅनलला आपल्या. आणि मागे हे लागलं आहे त्याच्यामुळं जरा आपण हे करू शकत नाही. तर चला इथून पण जाऊ. काय मेन अपडेट नाही आहे, एवढंच अपडेट आहे. तर हे मागचे प्रथमेश शेवाळे सरांचं आहे ते. आणि ते बघा जोरात काम चालू आहे तिकडं. आणि मागं हे स्पीकर लावलं त्याच्यामुळं आपलं कॉपीराईट येऊ शकतो आहे. तर आता आपण येते आहोत अमर आर्ट्समध्ये. आणि तुम्हाला घरगुती जर हे पाहिजे असतील तर इथे मूर्ती भेटतात बघा. मागच्या टायमाला पण आलेलो दादाकडे, पण दादा भेटला नाही. काय त्यांना विचारू आपण काय हे आहे ते. आणि हे बघा कसल्या भारी भारी आहेत बघा मूर्ती इकडं या साईडला इकडं खूप खतरनाक मूर्ती आहे. आणि इकडे एक मूर्ती आहे सिद्धिविनायक समोरले बघताय का. हे बघा कसली भारी वाटते बघा. हे बघा खूप खतरनाक पेंटिंग प्रॉपर झाली त्याची केली. आणि इकडे पण आहेत वरती छोट्या पण मूर्ती आहेत. हे बघा हे 2-4 इथे आहेत म्हणजे तुम्ही कार्यशाळा बघू शकताय. आणि ते पुढं पण आहे तिकडं वेळे ब्रदर्स प्रारंभ कला. दोन्ही पण मोबाईल नंबर आहेत. तुम्हाला जर काय ऑर्डर बिडर संदर्भात काय विचारायचं असेल विचारू शकता. नंबर पाहिजे असेल तर फोन नंबर पण आहे ते बघा दिलेला, त्याच्यावर फोन करू शकता. आणि काय तुमची जर हे असेल समस्या असेल तर तुम्ही विचारू शकता दादाला. आपण आलो आहेत अमर आर्ट्स. गेल्या वर्षी पण आपण दादाच्या कार्यशाळेला व्हिजिट दिलेली आणि यंदा पण आलो आहे. कारण शनिवारी दादाने बोलवलेलं आपल्याला, पण आज मुंबईच्या राजाचं पाड्यपूजन आहे त्याच्यामुळे आपण आजच आलो आहे. तर दादा सांग काय सांगशील आपल्याकडे कोणत्या प्रकार म्हणजे किती फुटापर्यंत 1 फुटापासून ते 3-3.5-4 फुटापर्यंत मूर्ती आहेत अवेलेबल. आणि असे ते तुम्ही बघू शकता. 2 फुटामध्ये टिटवाळा तिरुपती बालाजीचं टाईपमध्ये. अजून तुम्ही इकडे पण बघू शकता वेलिंग टाईपमध्ये मूर्ती आहेत. बाळगणेशमध्ये पण येते 1 फुटामध्ये. ही वाली ना, ही बालगणेशामधली आहे. ही लालबागच्या राजामधली पण आहे. तर ही लालबागच्या किती आहे म्हणजे ही 2.5 फुटामध्ये आहे. 2 फुटापर्यंत ही 2 फुटामध्ये आहे. आणि बालाजीवाली आपली किती फुटाला आहे. ही 2 फुटापर्यंत. ही 2 फुटामध्ये ना, ही 2 फुटामध्ये पण आहे. डिस्प्लेला बाहेर मूर्ती आहेत. 2.5 फुटामधली पण आहे. ते मागच्या येताना आपण जे व्हिडिओ बनवला त्या साईडला आणि त्या डिस्प्लेला पण लावलेलं. शाडू मातीच्या पण मूर्त्या आहेत. शाडू मातीच्या पण आहे ते 1.5 फुटामध्ये 1.25-2 फुटामध्ये परत 2 फुटापर्यंत अवेलेबल आहे. म्हणजे हे ह्या साईडचे शाडू मातीचे आहेत का. ह्या शाडू मातीचे आहेत आणि हे पण शाडू मातीचे आहेत. तर दादाकडे शाडू मातीच्या पण आहेत आणि POPच्या पण आहेत आपल्याकडे दोन्ही पण आहेत. आणि या टायमाला काय वेगळी म्हणजे डिझाईन असं काय विथ डायमंडपर्यंत आणि ड्रेपरी पण आहेत. आणि नवीन मॉडेल पण आहे डिस्प्लेमध्ये तुम्हाला दिसतील. त्या साईडला ना ते पण दाखवतो. तर या बघा दादाचा तुम्हाला जर हे पाहिजे असेल तर दादा नाव आहे आपल्या दुकानाचं. तर अमर आर्ट्स नाव आहे. म्हणजे आपण गणेशून कलामधून एंट्री मारली समोर तर राईट साईडलाच आहे दादाचं दुकान. राईट साईडलाच आहे. तरी वेले ब्रदर्स त्या साईडला राहिले, या साईडला आपल्या दादाचं आहे. तर या बघा आणि इथे व्हिजिट द्या. तुम्हाला POPचे आणि काय म्हणतो शाडू मातीचे असे दोन्ही प्रकारचे गणपती म्हणजे भेटतील. 2 फुटापासून 2.5 फुटापर्यंत. आणि आपण तुला बाहेर तुम्हाला दाखवतो डिस्प्लेला. तर हे बघा डिस्प्लेला पण ठेवलेले आहेत इकडं वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणजे 2.5 फुटापासून ते 2 फुटापर्यंत डिस्प्लेला पण ठेवलेले आहेत. तर नक्की विजिट द्या इथे. आणि आता गणसंकुलामध्ये पण कार्यक्रम चालू झाला आहे बघा. जन खातू सरांचं वर्कशॉप आहे आतमध्ये. इथं समोर दिलं आहे बोर्ड लावले प्रवेश बंदी. आणि आता सगळे लोक हे करत आहेत काय करत आहेत विश्रांती घेत आहेत. तर आपण निघू इथून. आपल्याला
पुढं चिंचपोकळीला पण जायचं आहे. परत आपल्या चिंचपोकळीला पण जायचं आहे. टी शर्ट बुक करायला टाकणार आहे. अजून 5 टी शर्ट बुक करायचे आहेत आपल्याला. आणि प्लस आपल्या लालबागच्या राजाचं पण काय अपडेट आहे ते पण थोडंफार हे करून घेऊ. तर चला, गणसंकुलामधलं झालं आहे आपलं. आता हे पुढे जाऊ. पुढे तुम्हाला लालबागला भेटतो मी आता. मरणाचं गरम होते. आमच्या इकडे पाऊस पडतोय आणि मुंबईमध्ये मरणाचं गरम होते. बाबा अगोदर राहिलो आहे मी मुंबईमध्ये. अशीच गरमी चालू असते मुंबईमध्ये. कधी पण बघावं तेव्हा नेहमीच आहे मुंबईमध्ये. पाऊस पडला की मरणाचा पाऊस पडतो, नाही पडला तर काहीच नाही, मरणाची गरमी होती. शकताय तुम्ही आपल्या पाद्यपूजनाची तयारी चालू आहे. समोर बॅनर लावले. पुढे जाऊ आपण आता. आज काय करायचं नाही ते बघा समोर दिसते का, या बॅनरच्या खालून बघू शकता तुम्ही. तिकडे तयारी सगळी चालू झाली. पण नंतर आपण ब्लॉग व्हायचा बनवणार आहोत, तर नक्की ब्लॉग बघा. तर आता आपण आहोत गणेश गल्लीमध्ये आणि इकडे तयारी चालू झाली बघा. तर नंतर आपण ब्लॉग याचा बनवणार आहोत. सेकंड ब्लॉग बघा माझा नक्की. त्याच्यासाठी आपल्या सेकंड ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सेकंड ब्लॉग बघता येईल. जो प्रॉपर पाद्यपूजनाचा आहे आपल्याला, गणेश गल्लीच्या राजाच्या पाद्यपूजनाचाच ब्लॉग होणार आहे, दुसरा कुठला नाही होणार आहे. तर नक्की बघा. एकदम लो आहे कारण मी एकदम नाईट करून आलो आहे आणि एवढी झोप येते मला आणि पाय बी दुखत आहेत मरणाचे. पण काय ब्लॉग बनवायचा आहे आज. आगमन आपल्याला पाद्यपूजन आपल्याला हे करायचंच आहे. त्याच्यामुळे मी आलो इकडं ब्लॉगसाठी. काही पण बाबा, त्याच्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला भाई. कारण आपल्याला मराठी कंटेंट बनवायचं आहे. आपल्याला मराठी भाषा अशीच पुढे घेऊन जायची आहे. त्याच्यासाठी एवढी मेहनत चालू आहे आपली. चला आपण लालबागला जाऊ. प्रत्येक ठिकाणी आता कुठं ना कुठं मंडळाची कामं चालू आहेत, म्हणजे छोटी मोठी मंडळ आहे त्यांची कामं चालू आहेत. आता मी गणेश गल्लीतून आलो आहे, तर पूर्ण प्रॉपर काम चालू झाले. म्हणजे काय त्यांची डेकोरेशनचं काय चालू आहे. 4 वाजता चालू होणार आहे पाद्यपूजन. खूप मजा येणार आहे. पहिलंच मी गणेश म्हणजे मुंबईच्या राजाचं पाद्यपूजनाला आलो. बघू चिंचपोकळीचं पण यायचं आपल्या चिंतामणीच्या पाद्यपूजनाला. मागची गल्ली बघता, ह्या गल्लीमध्ये आहे ना नुसती चिवड्याचा वास. म्हणजे चिवड्याची दुकानं भेटतील तुम्हाला आणि मसाल्याची दुकान. 101 प्रकारचे मसाले, 101 प्रकारचे चिवडे लालबागमध्ये. मेन गल्लीचं नावच आहे चिवडा गल्ली. आपण आलो आहे लालबागच्या इथे. चला इथून जायचं आपल्या पुढे. लालबागचं आपल्या राजाचं मंडपाचं काम चालू झालं आहे. वरती बघू शकताय. इकडं पण प्रॉपर झाले आता चालू सगळीकडं. त्याच्यामुळे सगळं ब्लॉक केलं आहे. आता दर्शन घेतलं आता मी आणि चाललं आहे आता चिंचपोकळीला जाऊ आपण. तर हे बघा प्रॉपर झालं आहे काम. म्हणजे आता सुरू झालं आहे, सारी सुरुवातच झाली समजायची आता. बघच्या मच्छी मार्केटमध्ये, म्हणजे ते आपल्या बाप्पाचं हे इथे आहे मंडप इथे आहे. त्याच्या मागच्या साईडला हे मच्छी मार्केट. मंडपाचं झालं आहे काम, सुरू झालं आहे, प्रॉपर झालं आहे काम सुरू. काही दिवस आता राहिलेत, 50 दिवस आहे. 40-48 दिवस राहिले असते बस. लालबागच्या राजाची आपल्या मंडपाची तयारी जोरदार चालू आहे. इकडं बांधण्याचं काम चालू आहे. झाले बहुतेक. हा अपडेट आहे आपल्या लालबागच्या राजाच्या मंडपाची तयारी. एवढं काम झालं आहे. चला आता पुढं आपल्याला जायचं आहे चिंचपोकळी. चिंतामणीच्या इथं टी शर्ट बुक करायचे. त्याच्या अगोदर आपल्याला ATM कार्ड बघायला लागेल, पैसे काढायचे. मला कॅश नाही आहे. पत्रे लावले तिकडे बाप्पाच्या बॅक साईडच्या साईडला पण पत्रे लावलेत. म्हणजे तो आपलं जे मंदिर आहे हनुमान मंदिर त्याच्या मागच्या साईडचं. आणि चला पुढे जाऊ आपण. इथे एक कुठलं तरी मंडळ आहे पुढे, मागे बघितलेलं. तिथं पण आपलं जाऊन बघू काय विषय आहे. तिथं पण विजिट देऊ आपण. लोक बघतात माझ्याकडे. पहिल्यासारखं हे करता येत नाही मला ब्लॉग. थोडी न्यूनगंड आहे. तुम्हाला सांगतो या मुंबईची गरमी एवढी बेकार आहे ना. जागते अक्षरशे सावली आली की जरा बरं वाटते आयुष्याला. आता कसं वाटते मस्त गारगार वाटते झाडाखाली. बघा घाम यायला लागला मारण्याचा. आता आपण आलो चिंतामणीच्या मंडपात
आणि टी शर्ट बुक करू. लाईन लागली टी शर्ट बुक करण्यासाठी बघू शकता. हे बघा लाईन लागले टी शर्ट बुक करायसाठी. मी टी शर्ट बुक करतो नंतर भेटू. माझे टी शर्ट मी बुक केलेत पण अजून 5 टी शर्ट आपल्याला बुक करायचे मित्राचे. ते आपल्याला बुक करून इथे पार्सल करायचं. कुठून कर्नाटकमध्ये बेळगावला पार्सल करायचे. हा ब्लॉग आपण इथेच एंड करतो आहे आणि आपला नेक्स्ट ब्लॉग असेल जो आपल्या मुंबईच्या राजाचा पाद्यपूजनाचा ब्लॉग असेल तो तुम्ही नेक्स्ट पार्टमध्ये बघा. आता हा ब्लॉग इथेच एंड करतो आहे. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आपल्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू आपण आता पाद्यपूजनाच्या ब्लॉगमध्ये. तर मी नाश्ता करतो आहे. भूक खूप लागली आणि नाईट करून आल्यामुळे मला काही चालवत नाही आज. चला भेटू पाद्यपूजनाच्या ब्लॉगमध्ये आणि नक्की चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. हे करा विसरू नका अजिबात सबस्क्राईब करायला. आणि मराठी ब्लॉग तुम्हाला भेटत जातील पुढे. तर नाश्त्याचा बघतोय मी आत्ता. हे चिंतामणीच्या चरणी आपण हा ब्लॉग एंड करतो इथेच. पुढचा ब्लॉग आपण स्टार्ट करू.